गोवा भाजपचा चेहरा म्हणून ओळखल्या गेलेल्या माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिव देहावर सोमवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। गोवा कला अकादमी ते मिरामार समुद्र किनाऱ्यापर्यंत काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेला जनसागर लोटला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह दिग्गजांनी यावेळी उपस्थिती दर्शवली। मनोहर भाई अमर रहे, देश का नेता कैसा हो, मनोहर भाई जैसा हो अशा घोषणांनी गोव्याचा आसमंत दुमदुमून गेला। गेले वर्षभर स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी असलेल्या देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची या कडव्या आजाराशी सुरू असलेली झुंज रविवारी संपली। दोनापावला येथील निवासस्थानी रविवारी संध्याकाळी वयाच्या 63व्या वर्षी त्यांचे निधन झाले। त्यांच्या पार्थिवावर रविवारी गोव्यात अंत्यसंस्कार होणार असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष गोव्याकडे लागून राहिले होते। सकाळी त्यांच्या निवासस्थानाकडून त्यांचे पार्थिव पणजी येथील भाजपच्या कार्यालयात आणण्यात आले। या ठिकाणी त्यांचे अंत्यदर्शन घेताना जनसामान्यांचा शोक अनावर झाला। या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती। केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, विश्वजित राणे यांसह दिग्गज नेत्यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शविली। यानंतर गोवा कला अकादमीत त्यांचे पार्थिव नागरिकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते। या ठिकाणी अनेक दिग्गजांनी उपस्थित राहून पर्रीकरांचे अंतिम दर्शन घेतले। यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू, सुशील कुमार मोदी यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिउच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे, त्यामुळे मोदी पर्रीकरांच्या अंत्यविधीला येणार असल्याने गोव्याची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती। याचा फटका केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि सुशील कुमार मोदी यांना बसला। मोदींच्या वाहनांचा ताफा कला अकादमीत गेल्याने केंद्रीय मंत्र्यांना देखील वाहनाने अकादमीत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले होते। अखेर या मंत्र्यांना पायी चालत अकादमीत जावे लागले। गोवा कला अकादमीकडून सायंकाळी 4:15 वाजण्याच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा सुरू झाली। या अंत्ययात्रेत विनोद तावडे, आशिष शेलार, श्रीपाद नाईक यांच्यासह महाराष्ट्र, गोवा आणि इतर भागातून आलेले दिग्गज नेते उपस्थित होते। नागरिकांनी लाखोंच्या संख्येने यावेळी गर्दी केली होती। सायंकाळी मिरामार समुद्र किनारी प्रचंड संख्येने उपस्थित जनसागराच्या साक्षीने गोव्याच्या या महानायकाला निरोप देण्यात आला। यावेळी उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होते। या ठिकाणी भाजप अध्यक्ष अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांनी उपस्थिती लावली होती। या ठिकाणी सरकारी वातावरणात त्यांना मानवंदना देण्यात आली। त्यानंतर मंत्रोच्चाराचे पठण करत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। गोव्यात 1990च्या दशकापर्यंत काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष हे दोनच मुख्य पक्ष होते। भाजपाने हळूहळू या राज्यात प्रवेश करण्यास सुरुवात केली। तेव्हापासूनच मनोहर पर्रीकर हा गोवा भाजपचा चेहरा होता। मात्र त्यांच्या दुर्दैवी निधनामुळे गोवा भाजपसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे। कुणाल मांजरेकर, कोकण 9, पणजी।